नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदी साध्या पद्धतीनं रोजच्या रुटीनमधल्या 2 पदार्थ आपल्याला आज पाहायचे. ह्या ठिकाणी चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. चला तर पुढची तयारी करूया. थांबून तोडायचं म्हणलं की कंटाळा येतो. चला मला बसूनच शेंगा तोडाव्यात. ह्या ठिकाणी मी कट करून घेणार नाही, तर साईडचे जे कट आहेत त्याच्या आपल्याला थोड्याशा काढून टाकायचे आणि हातानेच आपण ह्या कट करून घेणार आहोत. जे की इतक्या कवळ्या आहेत की पटापट त्या कट होतात, त्यामुळे मी ह्या ठिकाणी हातानेच कट केलेले आहे. सर्व शेंगा आता मी असंच कट करून घेणार आहे. अगदी साधी पद्धत आहे, अगदी पटकन बनवता कसं इथे दाखवलेलं आहे. चला तर मी सर्व आता शेंगा कट करून घेते. आता ह्या ठिकाणी शेंगा तर कट करून झाल्या. चला तर आता किचन ओट्याकडे जाऊया. ह्या ठिकाणी शेंगा कट त्यासाठी तर आपल्याला कांदा लागणार आहे. कांदा ह्या ठिकाणी मी एक घेतलेला आहे, तो हव्या आकारामध्ये छोट्या मोठ्या आकारात आपल्याला कट करून घ्यायचा. कांदा कट करून झाला की फटाफट आपण लसूण सोलून घेणार आहोत. लसूण सुद्धा सोलून घेतलेला आहे आणि आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी कांदा कट करून झाला, लसूण ठेचून झाला. जास्त आपण ह्या ठिकाणी मसाले वापरणार नाहीत, त्यामुळे तयारी जास्त करायची गरज नाही. गॅसवरती आता आपण पॅन ठेवलेला आहे. 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचं. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचे जिरे टाकून द्यायचे. अगदी छान तडका बसला की आता ह्या ठिकाणी आपण कांदा जो कट करून घेतलाय तो टाकून दिलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, तो टाकून द्यायचा आहे. कांद्याचे जेव्हा कटा ब्राऊन व्हायला सुरुवात होतात त्यावेळेस आपल्याला थोडासा गॅस मिडियम करायचा आहे. ह्या ठिकाणी आपला कांदा कच्चा ठेवायचा नाही, असंच आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर करायचा आहे. जो लसूण ठेचून घेतला ते टाकून दिलं आहे, ते सुद्धा आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे. आता जे शेंगा आपण तोडून घेतल्या त्या टाकून दिलेल्या आहेत. आता तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला 1-2 मिनिटाकरता असंच हलवत राहायचं आहे, कारण आपण पाण्यामध्ये उकळून घेतलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्या तेलातच छान वाफवून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट झालेले आहेत. आता ह्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत, जे की आपले बेसिक मसाले असतात तेच मसाले आपल्याला टाकायचे. जास्त दुसरे कुठलेच मसाले ह्या ठिकाणी आपण टाकणार नाही. लाल तिखट टाकून घ्यायचे अर्धा चमचा. पाव चमचा आपण ह्या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे. थोडीशी हळद टाकायचे आणि मीठ टाकलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले आपण थोडेच टाकून घेतले, जास्त मसाल्याचा आपण ह्या ठिकाणी वापर केलेला नाही. अगदी साध्या पद्धतीनं चटपटीत खमंग अशी ही भाजी बनवून तयार होते. 1 भाकरी जागी 2 भाकरी खाईल इतकी भन्नाट चवीची भाजी तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. थोडंसं वाफवण्यासाठी पाणी टाकलेलं आहे. साधारणतः 4 चमचे इतकंच आपण पाणी ह्या ठिकाणी टाकलं. जास्तीचं पाणी टाकलेलं नाही, फक्त आपल्याला शेंगा ह्या पाण्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे, आपल्याला रस्सा करायचा नाही. टिफिनसाठी सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो. अगदी कमी वेळामध्ये झटपट भाजी बनवता येते. शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजून मिक्सरला काढून आपण कूट करून ठेवला असतो, तेच कूट टाकून दिलेलं आहे. आता भाजी छान मिक्स करायचं आणि 5 मिनिटाकरता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. जे की शेंगा ज्या आहेत त्या कच्च्या असल्यामुळं थोड्याशा वाफवल्या की मऊसर होतात आणि भाजी ही भन्नाट चवीची तयार होते. 2 मिनिट झालेले आहेत. भाजी अगदी छान मस्त शिजलेली आहे. शेंगा अगदी छान मऊसर झालेल्या आहेत. भाजीला रंग पण छान आला आहे. भाजी अगदी मस्त चविष्ट अशी भाजी बनवून तयार झाली आहे. तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, किंवा माझ्याकडनं तुम्हाला आणखी कुठली भाजी पाहायची असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. दाखवायचा नक्की प्रयत्न करेन. चला तर आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळायचं आहे. आता ह्या ठिकाणी पुढची तयारी आपण करून घेतली आहे. लसूण थोडासा आणखी ठेचून घेतलेला आहे. कांदा कट करून घेतला आहे. टोमॅटो कट करून घेतलेला आहे. थोडंसं ह्यामध्ये मी अद्रक टाकून घेतलेलं आहे, ते ठेचून घ्यायचे. तर सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत. प्लेटमध्ये काढून घेतलं आणि गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचे. 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल छान कडकडीत गरम करून जिरे आणि मोहरी टाकून द्यायचे. जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जो कांदा कट करून घेतला तो सुरुवातीला आपण कांदा टाकून देणार आहोत. कढीपत्ता टाकून दिलेला आहे. आता थोडंसं तेलामध्ये असंच कांदा तळून घ्यायचा. 1-2 मिनिटाकरता छान कटा आपल्या हे जे आहे ते गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झाली की पुढचे पदार्थ आपण ह्यामध्ये टाकू. जो लसूण ठेचून घेतलेला आहे ते टाकून द्यायचे आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं तळू द्यायचं 1-2 मिनिटाकरता. कांदा व्यवस्थित तळला की ह्यामध्ये जो आपण टोमॅटो कट करून घेतला तो टाकून द्यायचा आहे.
टोमॅटो छान मिक्स झाला तेलामध्ये की आपण ह्या ठिकाणी कोथिंबीर कट करून घेते ती टाकून दिलेली आहे. आता सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर आपल्या ह्या ठिकाणी बेसिक मसाले टाकायचे आहे, जे की 1 चमचा इतका आपण लाल तिखट घेतलेला आहे. पाव चमचा हळद टाकलेली आहे. ती पाव चमचा आपण ह्या ठिकाणी गरम मसाला जो घरी बनवतो तोच आहे, दुसरे मसाले ह्या ठिकाणी वापरलेले नाही आहेत. तर मसाले तेलामध्ये मिक्स झाले की ह्यामध्ये आपण जे तुरीची डाळ रोज नेहमी कुकरला लावतो त्या पद्धतीने शिजवून घेतलेली आहे ती हे तुरीचं साधं वरण नाही, आपण तुरीचं वरण लावलेलं होतं तेच टाकून दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण चिंच भिजू घातलेली होती, चिंचेचा कोळ काढून घेतलेला. आता 4 चमचे इतकं चिंचेचा कोळ टाकलेला आहे. आता शेवटी आपण ह्या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे. सर्व जिन्नस आता आपले टाकून झालेले आहेत. एक उकळी आले की आपण गॅस बंद करणार आहोत. खाण्यासाठी आपली भाजी आणि भातासोबत खाण्यासाठी वरण बनवून तयार झालेलं आहे. 1 भाकरी जागी 2 भाकरी खाल्ला अशी आपली भाजी सुद्धा बनवून तयार झाली आणि भातासोबत खाण्यासाठी जो वरण असतं ते वरण आपण ह्या ठिकाणी बनवलेलं आहे. थोडीशी चवीपुरती आपण ह्या ठिकाणी साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यानंतर थोडंसं उकळू द्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि खाली काढून घ्यायचं आहे. ठिकाणी आपण गॅसवरतून कढई खाली घेतलेली आहे. छान भन्नाट चवीचं कमी मसाल्यामध्ये आपण वरण बनवलेलं आहे. तुम्हाला हे वरण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.